ओके. आता आजचा अभ्यास मी तुमच्या समोर मांडतोय माझ्या माझ्या मॅथमॅटिक्स प्रमाणे. पहिला जो शेअर माझ्या समोर आलेला आहे तो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. सुरुवातीला थोडासा हा खाली गेलेला दिसू शकेल, पण प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशन जर आपण करायला गेलं तर मला दिसतंय की 65% to 70% प्रोबॅबिलिटीज आहेत हा आजच्या सेशनच्या सेकंड हाफ मध्ये अपवर्ड मुवमेंट दाखवू शकेल. आज तारीख आहे 12 डिसेंबर, 10:30 वाजत आलेले आहेत. अपवर्ड प्रोबॅबिलिटीज याच्या आहेत, फक्त थोडासा वेळ घेईल आणि त्याच्यानंतर तो मुवमेंट दाखवेल. परत एकदा सांगतो, एसबीआयच्या अपवर्ड प्रोबॅबिलिटीज आहेत साधारणतः 65% to 70% आणि 30% to 35% डाऊनसाइड रिस्क आहे. पुढं आहे गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स. याच्या सुद्धा अपवर्ड प्रोबॅबिलिटीज आहेत, फक्त थोडीशी व्हायलंट ऍक्शन दाखवणार आहे. 60%च्या प्रोबॅबिलिटीज आहेत वर मुवमेंट दाखवणार आहे हा, आणि 40%च्या प्रोबॅबिलिटीज आहेत याला डाऊनसाइड रिस्क आहे. बऱ्यापैकी मोठी डाऊनसाइड रिस्क आहे, त्यामुळं नीट अभ्यास करून आणि सावधपणे गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्सचा. पुढं आहे OFSS. OFSS हा जेवढा खाली पडणं शक्य होतं तेवढा पडलेला आहे. हा दाखवणार अपवर्ड मुवमेंट दाखवणार, फक्त थोड्याशा व्हायलंट ऍक्शन असतील असं माझा आत्ताच्या क्षणीचा अंदाज आहे. किंवा थोडा वेळ घेईल, आज लगेच नाही, पण हा उद्यापासून मात्र मुवमेंट दाखवायला सुरुवात करेल असं माझं आत्ताच्या क्षणीचं ओपिनियन आहे. आतापर्यंत गेल्या 3-4 सेशन मध्ये त्यांनी नुसते फ्लक्च्युएशन्स दाखवलेत, नुसती फ्लक्च्युएशन्स दाखवलेली. हा आजच्या सेशनच्या सेकंड हाफ पासून उद्याच्या सेशन पासून वगैरे असं काहीतरी अपवर्ड मुवमेंट दाखवायला सुरुवात करेल असं माझा आत्ताच्या क्षणीचा अंदाज सांगतो. अपवर्ड प्रोबॅबिलिटीज म्हणायला गेलं तर मोर दॅन 70% आहेत आणि डाऊनसाइड रिस्क 30%ची आहे. फक्त अडचण अशी आहे की थोडासा वेळ घेणार आहे, बाकी काही नाहीये. पुढचं आहे पेज इंडस्ट्रीज. पेज इंडस्ट्रीज मात्र अपवर्ड पोटेन्शियल साठी तयार झालेला आहे, तो बऱ्यापैकी खाली आलेला आहे. ह्याच्या मुवमेंट तुम्हाला सुरुवातीला स्लो दिसतील, पण हा अपवर्ड मुवमेंट दाखवण्यासाठी तयार झालेला आहे. 70-75% प्रोबॅबिलिटीज आहेत अपवर्ड मुवमेंटच्या, आणि 25-30% प्रोबॅबिलिटीज डाऊनसाइड रिस्क आहे. मॅक्स हेल्थच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, बऱ्यापैकी खाली आलेला आहे. थोडेस आता हे व्हायलंट ऍक्शन नाही म्हणता येणार, पण खूप रेंज बाउंड मुवमेंट हा दाखवणार आहे. व्हायलंट ऍक्शन नाही दाखवणार आहे, उलट हा वेळ जास्ती घेणार आहे. पण हा आजच्या सेशनच्या सेकंड हाफ पासून किंवा उद्याच्या सेशनच्या सुरुवातीपासून हा अपवर्ड मुवमेंटला सुरुवात करेल असं माझा आत्ताच्या क्षणीचा गणिताप्रमाणे आलेला अंदाज सांगतो. अपवर्ड प्रोबॅबिलिटीज परत मोर दॅन 70% आहेत आणि डाऊनसाइड रिस्क 30%ची आहे. आता AB कॅपिटल, आदित्य बिर्ला कॅपिटल, हे थोडस उलट्या पद्धतीने आहे. ह्याची वर यायचा तेवढा आलेला आहे हा, हे सगळे इंट्राडेचे अंदाज आहेत माझे. वर यायचा तेवढा आलेला आहे गेल्या काही सेशन्स मध्ये. आत्ता हा लगेच काही मुवमेंट दाखवेल असं नाहीये. आजच्या दिवसासाठी हा थोडासा त्रास देणार आहे, व्हायलंट ऍक्शन दाखवणार आहे, थोडासा वर गेलेलाही दिसेल, पण हा डाऊनवर्ड मुवमेंटसाठी तयार होणार आहे हा स्टॉक. त्यामुळं ह्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याचं पोटेन्शियल जर म्हणायला गेलं तर मोर दॅन 60% किंवा 65% पोटेन्शियल याचं डाऊनसाइड मुवमेंटचं आहे, आणि 35-40%ची अपवर्ड रिस्क आहे, अपसाइड रिस्क आहे. पेटीएम हा थोडासा खाली आलेला आहे गेल्या 8-15 सेशन मध्ये म्हणायला गेलं तर. आत्ता तो एका रेंज मध्ये अडकणार आहे, पण अजूनही हा पुरेसा खाली नाही आलेला, हा थोडासा खाली येणं अपेक्षित आहे. पुढच्या 2-3 सेशन मध्ये हा आपल्याला काहीतरी मुवमेंट दाखवेल असं मला वाटतंय.
डाऊनसाईड रिस्क म्हणायला गेलं तर डाऊनसाईड पोटेन्शियल म्हणायला गेलं, डाऊनसाईड प्रॉबेबिलिटीज म्हणायला गेलं तर मोर दॅन 70% आहेत आणि 30%च्या प्रॉबेबिलिटीज याच्या अपसाईड रिस्कच्या आहेत. इन्फो एज किंवा नोकरी. नोकरी इंट्राडे मध्ये जेवढा वर जायचा होता तेवढा गेला. पुढच्या तासाभरामध्ये आपल्याला याच्यामध्ये काहीतरी ऍक्शनला सुरुवात झालेली दिसू शकेल. थोडासा सुरुवातीला म्हणजे पुढचा तासभर हा तुम्हाला घोळवत ठेवेल, थोडासा कन्फ्युजही करेल, पण ह्याचं पोटेन्शियल मात्र डाऊन साईडच आहे. 70 to 75% प्रॉबेबिलिटीज आहेत त्याच्या डाऊन साईड मुवमेंटच्या आणि फक्त 25 to 30% प्रॉबेबिलिटीज आहेत त्याच्या अपसाईड रिस्कच्या. त्यामुळं त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीने तुमचे ट्रेड प्लॅन करा. सांगण्याची गोष्ट महत्वाची अशी की हे जे काही अभ्यास मी तुमच्या समोर मांडतोय हे पूर्णपणे अभ्यास म्हणून घ्यायचा आहे. कुठंही इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स किंवा ऍडवायझरी किंवा अनालिसिस म्हणून याच्याकडे बघायचं नाहीये. हा प्युअर स्टडी आहे. तुम्ही तुमचे पैसे गुंतवताना हे तुमच्या अभ्यासाप्रमाणे गुंतवणं महत्वाचं आहे. माझा अभ्यास हा तुम्ही सपोर्टिव्ह म्हणून नक्की वापरू शकता. तुम्हाला त्याचा फायदा झाला तर मला नक्की आनंद होईल. परत एकदा सांगतो, मार्केटमध्ये रिस्क असतात. त्या रिस्कचा जर तुम्ही अंदाज घेऊन ट्रेड केलात तरच तरच आणि तरच तुम्हाला फायदा होण्याचे चान्सेस वाढत असतात. त्यामुळं तुमचा पैसा ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या अभ्यासाप्रमाणे गुंतवणं हे जास्ती महत्वाचं. माझा अभ्यास, माझा गायडन्स हा तुमच्या सपोर्टसाठी कायम राहणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला माझा अभ्यास आवडतोय. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. तुमच्या वैयक्तिक आवडीच्या स्क्रिप्टचं जर तुम्हाला अभ्यास करून पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये तसं मेन्शन करा. मला खात्री आहे तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद.